आणि आताची महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे। गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंची महायुतीच्या बैठकीमध्ये मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाहीये। शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। तर अजित पवार यांना मात्र उपमुख्यमंत्री पदासह त्यांच्याकडे असलेलं अर्थमंत्रीपद कायम राहणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शहांसोबत फडणवीस, शिंदे, अजित पवार यांची काल 2.5 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा आणि काही निर्णय देखील घेण्यात आले। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, महायुतीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालंय। गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत ही मागणी केली आहे। भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, शिंदे गट आणि भाजपात याबाबत रस्सीखेच सुरू आहे। शिंदे गटाला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपदही मिळणार असल्याची माहिती आहे। महायुतीत शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, दिल्लीतील बैठकीत ठरलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार, प्रफुल्ल पटेलांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। 1 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीची बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांची आहे आणि या बैठकीसाठी भाजप आमदारांना आज संध्याकाळपर्यंत निरोप जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय। भाजपच्या बैठकीनंतर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या बैठकीनंतर दिल्लीमधील निरीक्षक मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करतील। तर भाजपची गटनेता निवडीची बैठक 1 डिसेंबरला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या गटनेता निवडीच्या बैठकीनंतरच महायुतीच्या आमदारांची बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीच्या बैठकीनंतर दिल्लीमधून आलेले निरीक्षक मुख्यमंत्री पदाची घोषणा करतील अशी माहिती मिळतेय। भाजपच्या सर्व आमदारांना आज संध्याकाळपर्यंत बैठकीचा निरोप जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपचे निरीक्षक मुंबईमध्ये येतील अशी माहिती सूत्रांनी